जय भीम. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशेष म्हणजे काल नवीन वर्षाच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या सम्यक प्रकाशनने लेखकाच्या काही रॉयल्टीच्या प्रती हे पुस्तक खरं तर काल पाठवलं. असे होते आपले बाबासाहेब. मूळ लेखक त्याचे शांतीस्वरूप बौद्ध आहे. प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे घनिष्ठ सहकारी नानकचंद रत्तू यांची प्रस्तावना आहे. खरं तर हे पुस्तक मूळचं हिंदीमधलं डॉक्टर अनिल गजभिये यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. त्याचं संपादन व लेखन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. खरं तर प्रकाशकाकडून काही मोजक्या लेखकाच्या रॉयल्टीच्या प्रती म्हणून त्या खरं तर मला प्राप्त झाल्या आणि अनेक महिन्याची अस्वस्थता खरं तर थांबली. हे पुस्तक मूळचे उत्तर प्रदेशातील आंबेडकरी विचारवंत साहित्यिक शांतीस्वरूप बौद्ध यांचं आहे. त्याच्या 5 आवृत्त्या अद्याप झालेल्या आहेत व हिंदी भाषिक प्रदेशात अधिक विक्री झालेलं हे पुस्तक म्हणून गाजलं आहे. ऐसे थे हमारे बाबासाहेब असं हिंदीत होतं. हे पुस्तक अधिक चालणारे व वाचन संस्कृतीला पोषक असं आहे. ते मराठी वाचकांपर्यंत देखील पोचायला हवे म्हणून इंदोरचे प्राचार्य व आंबेडकरी साहित्यिक विचारवंत लेखक डॉक्टर अनिल गजभिये यांनी या पुस्तकाचे मराठीत रूपांतर केलेलं आहे. बाबासाहेबांच्या सहवासातील घटना, प्रसंग, गोष्टी शांतीस्वरूप बौद्ध यांनी रेखाटल्या आहेत. या ग्रंथाला डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासातील सहकारी म्हणजे नानकचंद रट्टू यांची प्रस्तावना खरं तर लाभली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जसा विचार केला होता तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी हे पुस्तक आंबेडकरी अनुयायांना त्यांच्या मनावर दूरगामी प्रभाव टाकणारं असं आहे. म्हणजे वाचन जिज्ञासा वाढावी, आंबेडकरांच्या जीवनातील घटना, प्रसंग पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरतील यासाठी हे पुस्तक प्रभाव टाकेल अशी इच्छा खरं तर नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या प्रस्तावनेत नमूद केली आहे. नव्हे तर लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीद्वेषाने ग्रस्त झालेले होते. शिकून मोठे झाल्यावरही डॉक्टर आंबेडकरांनी ही घटना लिहिली, समाजवादी धम्म दिला, धम्मक्रांती केली आणि हिंदू समाजाच्या जातीप्रथेविरुद्ध एक सशक्त विद्रोही विचारवंत म्हणून खरं तर पुढे आले. जातीप्रथा चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित होती. तो एक शोषणाचा सिद्धांत होता. आंबेडकरांनी आपल्या साहसाने, धैर्याने आणि दूरनिश्चितीने आणि दूरदृष्टीने, जिद्दीने अशा प्रकारच्या दुराग्रहाने पराभूत न होता, न प्रभावित होता म्हणजे शिखराकडं खरं तर प्रवास बाबासाहेबांचा वाखाणण्यासारखा आहे. अलौकिक व दैदिप्यमान असा त्यांचा प्रवास. हे सर्व मराठी वाचकांपर्यंत पोहोचावे या भावनेने हे पुस्तक वाचकांना आत्ता साद घालीत आहे. असे मोटिवेशनल आंबेडकर मराठी वाचकांपर्यंत पोहोचावेत यासाठी मराठी भाषेत भाषांतर केलं. याकरिता प्रथमतः मी डॉक्टर अनिल गजभिये यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा न संपणारा विषय आहे असं मला वाटतं. कारण जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशी स्थिती खरं तर आज निर्माण झालेली आहे.
कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर म्हणजे त्यांच्या हयातीतच व ते महापरिनिर्वाणापर्यंत अनेक अभ्यासक आणि चरित्रकारांनी खरं तर बाबासाहेबांची चरित्र लिहिलेली आहेत. त्यांच्या हयातीतच खरं तर 4-5 चरित्र बाबासाहेबांची त्यांच्या हयातीत लिहिली गेली. खरं तर अ, यू म सोळंकी म्हणजे 28 ऑगस्ट 1940ला खरं तर बाबासाहेबांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. तानाजी बालाजी खरावतेकर म्हणजे 29 मार्च 1946ला त्यांनी एक चरित्र प्रकाशित केलं. रामचंद्र बनोदा म्हणून त्यांनी 1 जून 1947ला बाबासाहेबांचे चरित्र लिहिलं. रा सुतळे 25 मे 1950ला खरं तर या सुतळेंनी बाबासाहेबांवर चरित्र लिहिलं. धनंजय कीर यांनी 1954ला खरं तर बाबासाहेबांचं चरित्र त्यांच्या हयातीतच लिहिलं. आणि याच काळात बाबासाहेबांचा खरा पुतळा देखील कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आला. भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली ही पुतळा समिती होती, हे आपणा सर्वांना माहिती आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांवर 125 चरित्रकारांनी खरं तर आत्तापर्यंत बाबासाहेबांचं जीवनचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे खरं तर आमचे मित्र डॉक्टर राजाभाऊ भैलुमे यांचा PhDचा अभ्यासच या विषयावर उपलब्ध आहे आणि त्यांचं एक पुस्तकही प्रकाशित आहे. भिवा ते बोधिसत्व असं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. त्यांनी सर्व चरित्रकार वर्ष नेमकं काय रेखाटले याचा सूक्ष्म व तपशीलवार असा अभ्यास केल्याचं खरं तर आढळून येतं. नव्हे तर प्रादेशिक बाबासाहेब आंबेडकर हा विषय म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गेलेला आहे आणि त्यांची चरित्र अनेक पातळीवर प्रकाशित झालेली आहेत. म्हणजे आंबेडकर हा विषय इतका प्रगल्भ आणि जिवंत होण्यास खरं तर हे चरित्र मदत झाल्याचं कळतं. म्हणजे अलीकडे इंग्रजीमधून ए पार्ट अ पार्ट म्हणजे अशोक गोपालांचं आणि डॉक्टर अनिल तेलतुंबडेंचं आयक्नोक्लॉस्ट, शशी थरूर यांचं आंबेडकर ए लाईफ असं पुस्तक, रॅडिकल आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन असं डॉक्टर अनिल तेलतुंबडेंचं आणि डॉक्टर सूरज एंगडेंचं खरं तर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. आणि आंबेडकर इन लंडन असं एक विल्यम क्लाउड, संतोष आनंद आणि ख्रिस्तोफ जाफ्रेलो असं या लेखकांचं खरं तर हे इंग्रजीमध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अलीकडे म्हणजे राजेंद्र सिंग राठोड यांनी आंबेडकर्स प्रियांबल ए सिक्रेट ऑफ हिस्ट्री ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे इंग्रजीत अतिशय छान पुस्तक खरं तर आलेलं आहे. आणि ही पुस्तकं आली परंतु बाबासाहेबांचे अजूनही अनकवर्ड फॅक्ट्स अबाउट डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ अँड हिज लिगसी असे हे खरे दुर्लक्षित आणि अप्रकाशित पैलू पुढे येण्याची गरज आहे. यासाठी बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाची मशाल हाती घेऊन आंबेडकर चळवळीत एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्रंथांची गरज आहे. प्रत्येक ग्रंथातून डॉक्टर आंबेडकर चरित्रातून त्यांचं जीवन, त्यांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचं मार्मिक दृष्टिकोन असतो. आणि आपण चरित्र वाचत असताना देखील ज्यावेळी आपण आंबेडकरांचं चरित्र वाचतो त्यावेळी आपल्या आंबेडकरांचं त्यांच्याशी जणू काय आपण संवादच साधत आहोत की काय असं आपल्याला वाटतं. म्हणजे आंबेडकरांचं जीवन, त्यांचं बालपण, त्यांची बुद्धिमत्ता, कर्तृत्व, कल्पना, परिवर्तन, रचनात्मक आंदोलने, कार्यक्रम, त्यांची धोरणं, मतं ही कालानुरूप कशी स्थित्यंतरं होत गेली हे देखील या चरित्रांवरून वाचताना आपल्याला आढळून येतं. यासाठी डॉक्टर आंबेडकरांचे पुस्तके वाचली पाहिजेत. म्हणजे ज्ञानार्जनाची वृत्ती आपण निर्माण व्हायला हवी. डॉक्टर आंबेडकरांचं साहित्य प्रचंड प्रमाणात वाचन, मनन, चिंतन, संशोधन व्हायला पाहिजे. म्हणजे संपूर्ण जग आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाकडं अतिशय म्हणजे आशाळभूत आणि आश्वासक नजरेनं खरं तर पाहत आहे.
यासाठी आपण सर्वांनी वाचन, लेखन आणि संशोधनाशिवाय दुसरा पर्याय नाही. तरच आपण आंबेडकर तत्त्वज्ञानाची संस्कृती आपण निर्माण करू शकतो. नव्हे तर मित्र, या पुस्तकाच्या अनुषंगानं खरं तर आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आम्ही सारनाथ बुद्धविहार किरकेटवाडी येथं साजरा करत आहोत. तर याच बुद्धविहारामध्ये अतिशय अनौपचारिक रीतीनं म्हणजे बौद्ध आणि पाली भाषेचे अभ्यासक हनुमंत भालेसेन आणि कृषी विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉक्टर किशोर पाटील यांच्या हस्ते अतिशय अनौपचारिक असं प्रकाशन होत आहे. आपणही या कार्यक्रमाला येता आला तर आवर्जून उपस्थित राहावं ही विनंती करतो. थांबतो. जय भीम.